गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। सध्या हा विसर्ग जो आहे तो 10 वाजेपर्यंत 4656 क्यूसेक एवढ्या वेगाने होता, तर तो आता पुन्हा प्रशासनाच्या माध्यमातून वाढवण्यात आलेला आहे आणि 5186 क्यूसेक एवढा करण्यात आलेला आहे। जवळपास 530 क्यूसेस वेगाने जो आहे तो पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असेल, त्याचबरोबर नाशिक शहरासह जिल्हाभरात असेल परिसरामध्ये पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं बघायला मिळत आहे। गेल्या 17 दिवसांपासून नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे आणि वारंवार पाण्यामध्ये वाढ होत असल्याने आता पाणी जे आहे ते गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये त्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आज 10 वाजता 530 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। 5186 क्यूसेस एवढा सध्याचा वेग जो आहे तो गोदावरी नदी पात्रातील सोडलेल्या पाण्याचा आहे आणि आपण ही सध्या रामकुंड परिसरातील दृश्य पाहत आहोत। संपूर्ण रामकुंड परिसर जे आहे ते आता पुराच्या पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। रामकुंड परिसरातील जे मंदिरं आहेत ते देखील आता या पाण्याने वेढली गेलेली आहेत। पुराचं इंडिकेटर जे आहे त्याला दुतोंड्या मारुतीला समजलं जातं आणि ह्या दुतोंड्या मारुतीच्या आता कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला ही पुराची जी परिस्थिती आहे ती गोदावरी नदीची पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।